महायुतीच्या महाबळाला बंटी पाटील एकटेच भारी पडतील? या प्रश्नावर कोल्हापूरच्या राजकारणात कमालीची उत्सुकता लागली. नमस्कार, मी संतोष पाटील. SP न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. गोकुळच्या निमित्ताने आत्ता कोल्हापुरात एकच वेगळी लढत रंगताना दिसते. एका बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीची महाताकद आणि दुसऱ्या बाजूला एकटे आमदार बंटी पाटील. महायुतीच्या बाजूला मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री प्रकाश आंबेडकर, खासदार धनंजय महाडिक, आमदार विनय कोरे, चंद्रदीप नरके, अमल महाडिक अशी तगडी फौज उभी आहे. 3 मंत्री, 1 खासदार, 4 आमदार, तर दुसऱ्या बाजूला एकटे आमदार बंटी पाटील. पण इथेच खरा प्रश्न निर्माण होतोय, कारण गोकुळच्या 2021च्या निवडणुकीचा इतिहास काय सांगतोय हे पाहावं लागेल. गोकुळवरील 25 वर्षांची सत्ता कोणी संपवली? उत्तर एकच, बंटी पाटील यांच्या राजकीय रणनीतीचा तो परिपाक होता. त्या निवडणुकीनंतर केवळ गोकुळवरच नाही तर संपूर्ण जिल्ह्याची राजकीय समीकरणं बदललेली दिसली. कोल्हापुरात एक स्पष्ट संदेश त्यानंतर गेला की बंटी पाटलांना कमी लेखण्याची चूक करू नये. लोकसभा असेल, विधानसभा असेल, महापालिका, जिल्हा परिषद सर्वच निवडणुकांमध्ये किंगमेकर ठरलेल्या बंटी पाटलांना अवघ्या 4.25 ते 5,000 मतांच्या मैदानात रोखण्याचे मोठे आव्हान महायुतीपुढे आहे. महायुतीकडे नेत्यांची मोठी ताकद आहे, पण एकमुखी नेतृत्व नाही. अंतर्गत नाराजी दूर करणे हेही महायुतीसमोर सध्याच्या घडीला सर्वात मोठं आव्हान आहे. मात्र जर महायुती इतकी ताकदवान असेल तर बंटी पाटलांना रोखण्यासाठी एवढी मोठी फौज करण्याची गरज का पडते, असा प्रश्न कोल्हापूरकरांना पडलाय. महायुतीचा खरा प्रतिस्पर्धी बंटी पाटील आहेत की महायुतीमधील नाराजीमुळे स्वतःच महायुती आहे? गोकुळ निवडणुकीपूर्वी सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे विरोधकांचे हल्ले नव्हे, तर महायुतीतीलच नेत्यांनी एकमेकांवर केलेली आगपाखड. आमदार शिवाजी पाटील यांनी थेट हसन मुश्रीफ यांच्यावर गोकुळमधील भ्रष्टाचाराबाबत गंभीर आरोप केले होते. हसन मुश्रीफ मुक्त गोकुळची घोषणाही त्यांनी केली आणि इथूनच महायुतीतील अनेक प्रश्नांचा तिढा निर्माण झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला किंवा त्यांनी सक्त सूचना केली म्हणून पुन्हा हे सर्व नेते एकत्र आले आणि महायुती म्हणून लढण्याचा निर्धार केला. बंद खोलीत झालेली चर्चा ठरावधारक मतदार आणि कार्यकर्त्यांकडे जाईल काय, हा इथून पुढच्या काळातील खरा प्रश्न आहे. तर मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे जवळपास 1200 ठराव आहेत. विजयाचे पारडे फिरवण्याची त्यांच्याकडे ताकद आहे. तरीही त्यांच्यावर ईडीच्या चौकशीची मागणी कमी पडली म्हणून हलाल सर्टिफिकेटच्या आडाने मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला गेला. मुश्रीफ यांच्यावर गोकुळच्या निमित्ताने भाजपच्या गोटातून झालेले आरोप हे फक्त ह्या गोकुळच्या एकाच निवडणुकीपुरते झालेले नाही, तर त्याचे प्रतिध्वनी मुश्रीफ यांच्या स्वतःच्या विधानसभा निवडणुकीतही उमटतील अशीच काहीशी यातून तजवीज केल्याचे दिसते. या जोडीला ज्येष्ठ संचालक विश्वास नारायण पाटील आणि अरुण डोंगळे की ज्यांच्याकडे सरासरी 700 ते 800 ठराव आहेत, त्यांच्यावरही ईडीची चौकशी मागणी भाजपने केली होती. गोकुळच्या राजकारणातील हे दिग्गज संचालक हे सर्व सहजपणे विसरतील असे म्हणणे हास्यास्पद ठरेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे 2021 मध्ये विश्वास पाटील आणि अरुण डोंगळे यांनी त्यावेळीच्या सत्ताधारी महाडिक गटाविरुद्ध बंडाचे निशाण उभारले होते. तिथेच 25 वर्षाच्या गोकुळच्या सत्तेचा बुरुज या दोघांमुळे हादरला होता. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निरोप आहे म्हणून हे सर्वजण एकाच मंचावर दिसत असले तरी
आरोपातून तयार झालेली कटुता एका बैठकीत संपणार असे मानणे हास्यास्पद ठरेल. आज सर्वजण एकत्र दिसत असले तरी मनोमिलन किती खोलवर आहे हा प्रश्न कायम आहे. आणि इथंच बंटी पाटील यांनी अर्धी लढाई जिंकली असं म्हणण्यास वावगं ठरू नये. महायुती म्हणून सर्वच्या सर्व 25 जागा जिंकल्या पाहिजेत, सर्व पॅनल निवडून आलं पाहिजे, प्रत्येक उमेदवार निवडून आला पाहिजे, असा एकसंध विचार करणारा धागा अद्याप महायुतीत दिसत नाही. आणि हाच महायुतीचा सर्वात मोठा ड्रॉबॅक आहे. तर दुसऱ्या बाजूला आमदार बंटी पाटील यांचं एक हाती नेतृत्व आहे की जे गोकुळच्या मैदानात यामुळेच प्रभाव ठरू पाहते. या जोडीला स्वबळावर उभे करण्याची क्षमता ही बंटी पाटलांची सर्वात मोठी ताकद आहे. महाराष्ट्रात अनेक नेते सत्तेच्या आधाराने मोठे झाले, पण काही नेते विरोधात राहूनही आपले राजकीय वजन सिद्ध करत असल्याचे ज्यांनी दाखवले त्यामध्ये बंटी पाटील हे नाव अग्रभागी आहे. महापालिका असो, जिल्हा परिषद असो किंवा सहकार क्षेत्रातील निवडणुका असो, अनेक वेळा बंटी पाटील यांनी एकट्याच्या बळावर सत्ताधाऱ्यांना घाम फोडलाय. आज त्यांच्या मागे सत्ता नाही, सरकारी यंत्रणा नाही, पण कार्यकर्त्यांचं मोठं जाळं आणि विश्वास त्यांच्यासोबत आहे. संघटन शक्ती आहे, त्यांचा अफाट जनसंपर्क त्या जोडीला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकट्याच्या बळावर लढण्याची बंटी पाटील यांची हिंमत मोठी आहे आणि हीच खरी त्यांची ताकद आहे. म्हणूनच गोकुळची निवडणूक महायुतीला साधी वाटत नाही, ती प्रतिष्ठेची लढाई वाटते. राजकीय जाणकारांच्या मते ही निवडणूक गोकुळपेक्षाही मोठी आहे. निकाल काहीही लागो, पण यातून एक संदेश जाणार आहे की संपूर्ण महायुती विरुद्ध बंटी पाटील एकटे लढले आणि कोल्हापुरात अजूनही बंटी पाटील नावाचे राजकीय वजन कायम आहे. आणि हा जाणारा संदेश महायुतीच्या नेत्यांना सर्वाधिक अस्वस्थ करणारा असाच आहे. ही निवडणूक जितकी बंटी पाटील यांची राजकीय परीक्षा पाहणार आहे, तशीच ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही संघटन कौशल्याचा एक परिपाक दाखवणार आहे. कारण कोल्हापुरातील सर्व नेत्यांना एकत्र ठेवणं, त्यांचा अहंकार सांभाळणं आणि मतभेद मिटवणं हे सोपं काम नाही. जर महायुतीत बंडाळी उघड किंवा अंतर्गत झालीच तर कार्यकर्ते एक दिलाने कामाला लागणार नाहीत. तर निकाल एका क्षणात कोणत्याही बाजूला झुकलेला आपल्याला दिसेल. एका बाजूला सत्ता आहे, एका बाजूला संघर्ष आहे, एका बाजूला महायुतीची महाशक्ती आहे, तर ते दुसऱ्या बाजूला बंटी पाटील यांचा एकला चलोचा निर्धार दिसतोय. मतदार काय निर्णय देतील हे भविष्यात स्पष्ट होईलच, पण आजची वस्तुस्थिती एवढीच आहे. कोल्हापूरच्या राजकारणात संपूर्ण महायुती ज्या नेत्याला रोखण्यासाठी एकवटले आहे त्या नेत्याचं नाव म्हणजे बंटी पाटील. आणि म्हणूनच गोकुळची निवडणूक आता केवळ दूध संघाची निवडणूक राहिलेली नाही, तर ती एकटा बंटी पाटील विरुद्ध संपूर्ण महायुती अशी झाली. अशाच राजकारणामागील राजकारण जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा SP न्यूज. धन्यवाद.